नमस्कार मित्रांनो, रक्षाबंधन आपण साजरा करतो, पण तुम्हाला माहिती आहे का, या सणामागे एक अतिशय सुंदर हृदयस्पर्शी कथा आहे. मित्रांनो, मी आज तुम्हाला लक्ष्मी देवी आणि बळीराजाची प्राचीन कथा सांगणार आहे, जिला राखी पौर्णिमेच्या सणाचे मूळ मानले जाते. जी कोणी स्त्री ही कथा मनपूर्वक ऐकते, तिच्या भावाचे आयुष्य दीर्घ होते व तिला लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. देवी लक्ष्मीच्या कृपेने ही कथा ऐकणाऱ्या स्त्रीचे सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होते आणि तिला सुख समृद्धीची प्राप्ती होते. चला मग सुरुवात करूया. मित्रांनो, खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात बळी नावाचे एक पराक्रमी, दानशूर आणि धर्मपरायण राजे होते. राजा बळी दैत्याचे राजे होते, पण त्यांचे हृदय अत्यंत उदार होते. आपल्या प्रजेला ते पुत्रवत प्रेम करत होते आणि सर्व लोक त्यांना आदराने आणि प्रेमाने पाहत असत. त्या राज्यात सुख, शांतता आणि भरभराट होती. राजा बळी भगवान विष्णूंचे मोठे भक्त होते. ते नियमित पूजा यज्ञ करून भगवानाची आराधना करत आणि त्यांच्या भक्तीने प्रसन्न होत. देवी त्यांच्यावर अनुग्रह ठेवत. एकदा बळीने एक महान यज्ञ आयोजित केला होता. त्या यज्ञाच्या यशस्वी पूर्णतेमुळे त्यांची कीर्ती त्रिलोकात पसरली. देव इंद्रालाही भय वाटू लागले. बळीराजाच्या वाढत्या सामर्थ्याने स्वर्ग सिंहासनाला धोका निर्माण होऊ शकतो. देवगणांनी भगवान विष्णूकडे मदत मागितली. भगवान विष्णूंनी बळीराजाची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी वामन अवतार धारण केला. एक लहानसे तेजस्वी ब्राह्मण बटूचा वेश घेतला. वामन अवतारातील भगवान विष्णू बळीराजाच्या राजधानीत प्रकट झाले. तिथे राजा बळी यज्ञ कर्माचे दानधर्म करत होता. तो ब्राह्मण बालक पाहताच बळीराजाने आदराने त्याचे स्वागत केले आणि म्हणाले, बाळ, तुला माझ्याकडून काय हवे ते सांग. तुझे इच्छित दान नक्कीच पूर्ण करीन. छोट्या ब्राह्मणाने विनम्रपणे हसून उत्तर दिले, राजा, मला काही मोठे नको आहे, फक्त 3 पावले जमीन दान द्या. राजा बळीला आश्चर्य वाटले की लहानसा बटू फक्त 3 पावले जमीन का मागतो आहे. आपल्या दानशूर स्वभावामुळे त्यांनी तत्क्षणी होकार दिला. हे ब्राह्मण कुमार, मला मनापासून आनंद होत आहे की तुला दान देता यावे. 3 पावले नव्हे तर 3 गावे मागशील देईल इतके म्हणताच वामन अवतार धारण केलेले विष्णूचे रूप अचानक विशाल होत गेले. अगणित उंच वाढले आणि विराट रूप धारण करून उभे राहिले. पहिल्या पावलावर त्या विराट वामनाने धरती मोजली. दुसऱ्या पावलात आकाश व्यापले. सर्व उपस्थित स्तंभित झाले. राजा बळी देखील देवांचा हा पराक्रम आदराने पाहत होता. आता तिसरे पाऊल ठेवण्यासाठी काहीच उरले नाही. राजा बळीने मान झुकून भगवानाला वचन दिले, त्यामुळे तो आपल्या वचनापाठी ठाम होता. राजा बळीने विनम्रतेने आपल्या मस्तकावर हात ठेवला आणि म्हणाला, प्रभू, माझ्या वचनाचे पालन करण्यासाठी माझे शरीरच आता तुमचे दान. कृपया तिसरे पाऊल माझ्या शिरावर ठेवा. बळीचा त्याग आणि वचन पाहून भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले. त्याने तिसरे पाऊल हलकेच बळीराजाच्या मस्तकावर ठेवले आणि त्याला पाताळ लोकात पाठवले. मात्र भगवान विष्णूंनी आनंदाने बळीराजाला वरदान दिले की तो अमर राहील आणि पाताळ लोकात स्वर्गासमान वैभव प्राप्त करून राज्य करेल. इतक्यात भगवान विष्णू थांबले नाही. त्यांनी बळीराजाला सांगितले, तुझ्या भक्तीने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. तू माझ्याकडे काहीही वर मागू शकतो. बळीराजा नम्रतेने म्हणाले, प्रभू, आपण सदैव माझ्याजवळ राहा असा मला आशीर्वाद द्या. जागृत असताना निद्रेत मला प्रत्येक क्षणी आपले दर्शन घडो. भगवान विष्णूंनी वरदान मान्य केल्यावर भक्तासाठी त्यांनी वैकुंठ लोकाचा त्याग करून काही काळ बळीराजाच्या राज्यात राहावे लागणार होते. पण भगवान आपल्या भक्ताच्या प्रेमाखातर सर्वस्व देण्यास सदैव तयार असतात. त्याप्रमाणे बळीराजा पाताळ लोकात आपल्या नव्या वैभवी राज्यात सुखाने राज्य करू लागला. त्यांची रक्षा करण्यासाठी भगवान विष्णू स्वतः त्यांच्या राजवाड्याच्या दारावर द्वारपाल बनून राहिले. या दरम्यान वैकुंठात मात्र एक वेगळीच परिस्थिती उद्भवली. वैकुंठामध्ये भगवान विष्णूच्या उपस्थितीमुळे सन्नाटा पसरला. देवी लक्ष्मी भगवान विष्णू यांच्या अर्धांगिनी वैकुंठाच्या सम्राज्ञी होत्या. त्यांनी त्या पतीच्या अनुपस्थितीमुळे अस्वस्थ झाल्या. दररोज त्या वैकुंठात भगवान विष्णूच्या हसऱ्या प्रेमळ उपस्थितीने उत्साह भरलेला असतो. तेथे आता लक्ष्मी देवी एकट्याच होत्या. त्यांचे मन व्याकुळ होत गेले. डोळ्यात सतत अश्रू दाटत होते. एके दिवशी देवी लक्ष्मी राजमहालाच्या अंगणात एकाकी बसल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. त्यांचे प्रिय भगवान विष्णू केव्हापासून दिसले नाहीत. त्यांच्या मनात विचार येऊ लागले, कुठे गेले असतील माझे प्रभू? माझ्याविना सुखरूप तरी आहेत ना? तेवढ्यात आकाशमार्गातून नारद मुनी भ्रमण करत असताना लक्ष्मी देवीने पाहिले.
देवी लक्ष्मीने नम्रतेने हाक मारली, नारद मुनी थांबा, कृपा करून माझे बोलणे ऐका. नारद मुनी तात्काळ थांबले आणि वैकुंठात देवी लक्ष्मीसमोर हजर झाले. हात जोडत त्यांनी विचारले, काय आज्ञा आहे देवी? देवी लक्ष्मीच्या डोळ्यात आसवे तरळत त्या व्याकुळ स्वरात म्हणाल्या, नारद मुनी, आपण सर्वत्र फिरता, मला इतके दिवस माझे स्वामी भगवान विष्णू दिसले नाहीत. ते कुठे आहेत? ते सुखरूप आहेत का? कृपया मला सांगा. नारद मुनीने आपल्या वीणेचा हलका नाद करत शांतपणे उत्तर दिले, चिंता करू नका देवी, तुमचे स्वामी सुखरूप आहेत. ते सध्या पाताळ लोकात आहेत. पाताळ लोकात तिथे स्वामी काय करत आहे? लक्ष्मी देवीने आश्चर्याने काळजीने विचारले. नारद हसले आणि म्हणाले, देवी, पृथ्वी लोकात एक पराक्रमी धर्मपरायण राजा बळी तुमचे श्री स्वामी विष्णूंची भक्ती पाहून प्रसन्न झाले. त्यांची परीक्षा घेतली आणि वामन रूपाने बळीराजाला 3 पावले भूमिदान घेतली. त्यांना पाताळ लोकात पाठवले. पण बळीराजा महान भक्त आणि दानशूर आहे. त्यांनी विष्णूकडे वर मागितला की सदैव प्रभूचे दर्शन घडावे. आपले स्वामी वचनबद्ध आहेत. त्यांनी बळीला वचन दिले आहे की ते पाताळ लोकात त्यांच्या राजवाड्याचे रक्षण करते म्हणून काही काळ राहतील. हे ऐकून लक्ष्मीदेवी शांत झाल्या, पण तरीही उदासच होत्या. मग माझे स्वामी मला सोडून तिथेच राहणार का? त्यांनी हलक्या आवाजात विचारले. देवी नारदांनी समजावले आणि म्हणाले, भगवान विष्णूला तुमची काळजी आहे, पण भक्तांच्या शब्दांनी ते बांधले आहेत. मात्र यावर एक उपाय होऊ शकतो. लक्ष्मीदेवीने आशेने नारद मुनीकडे पाहिले. कृपया मला मार्ग दाखवा. नारद मुनी माझ्या प्रभूसोबत पुन्हा कधी भेटतील? प्रभू नारद मुनी थोडे हसले आणि त्यांनी एक युक्ती सुचवली. देवी, राजा बळीला आपला भाऊ बनवा. भावासमोर बहिणीची इच्छा पूर्ण करण्याखेरीज गत्यंतरच नसते. तुम्ही पाताळ लोकात जाऊन बळीराजाला राखी बांधा आणि भावाचे स्थान द्या. मग त्यांच्याकडे आपल्या पतीला सोडण्याची विनंती करा. बळीराजाचा महान दाता आहे, तुम्हाला नक्कीच नकार देणार नाही. लक्ष्मी देवीला ती युक्ती पडली. त्यांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण चमकला आणि तात्काळ त्यांनी निर्णय घेतला की पाताळ लोकात जाऊन बळीराजाला भेट द्यावी. नारद मुनींनी आभार मानून देवी लक्ष्मी आपल्या मोहक रूपाचे त्याग करून एका साध्या स्त्रीचे वेश धारण करण्यास तयार झाल्या. त्या दिवशी लक्ष्मीदेवीने रेशमी वस्त्रे, सोन्याचे दागिने उतरवून त्या स्वतः एका गरीब ब्राह्मण स्त्रीचे रूप घेऊन साधे वस्त्र परिधान केले आणि पायात अशा कोणत्याही गोष्टी नव्हत्या ज्यांची ओळख उघड करतील. केसांना साधी वेणी बांधली आणि कपाळावर कुठलाही तेजस्वी चिन्ह नाही. आपल्या तेजोमय स्वरूपाला साध्या स्त्रीच्या रूपामागे लपवून देवी लक्ष्मी पाताळात जाण्यासाठी निघाल्या. थोड्याच वेळात लक्ष्मी पाताळ लोकात बळीराजाच्या प्रखर तेजाने उजवलेल्या राजधानीजवळ पोहोचल्या. तेथे सोनेरी राजवाडा भव्य द्वार होते आणि त्या द्वारावर एक तेजस्वी द्वारपाल पहारा देत होता. खरं तर द्वारपाल दुसरा कोणी नसून भगवान विष्णू होते, पण सामान्य माणसांच्या वेशात ते उभे होते. देवी लक्ष्मीने त्याच्याकडे कटाक्ष टाकला. ओळख पटली तरी त्यांनी आपल्या भावना आवरल्या. आपल्या पतीला दृष्टीचा इशारा न देता त्या राजवाड्यात प्रवेश करू लागल्या. द्वारपालांनेही त्यांना अडवले. किंबहुना त्यांचे हृदय सौभाग्याने भरून आले, कारण त्यांच्या प्रिय पत्नी त्यांना शोधत आल्या होत्या. पण त्या क्षणी दोघेही आपली भूमिका निभावत होते. एक गरीब स्त्री, एक द्वारपाल. महालाच्या सभागृहात राजा बळी आपल्या मंत्र्यासह काही महत्त्वाच्या चर्चा करत बसले होते. तेवढ्यात पहाऱ्यावरील सैनिकांनी सूचना दिली की बाहेर एक गरीब स्त्री आश्रयासाठी आली आहे. राजा बळीने तात्काळ आज्ञा दिली की तिला आदराने आत आणावे. क्षणभरात लक्ष्मीदेवी ब्राह्मण स्त्रीच्या वेशात सभागृहात प्रवेशल्या. राजा बळीने तिच्याकडे पाहिले. साधी कपडे आणि घातलेली, चेहऱ्यावर थकवा, दुःखाची छटा असलेली स्त्री पाहून दयाळू बळीराजाचे हृदय वितळले. तो तत्क्षणी सिंहासनावरून उठला आणि विनम्रपणे म्हणाला, आई, आपण कोण आहात आणि आपण पाताळ राज्यात एवढे कष्ट का घेतले? मला सांगा, मी तुमची काय मदत करू शकतो? त्यावेळेला स्त्री बनलेल्या लक्ष्मी देवी थोड्या व्याकुळतेने म्हणाल्या, महाराज, मी एक निराधार स्त्री आहे. माझे पती दूर निघून गेले आहेत काही महत्त्वाच्या कार्यासाठी. या अपरिचित प्रदेशात मी एकटीच आहे. मला कोणी भाऊ नाही, कोणाचे पाठबळ नाही. आपल्या राज्यात आश्रयासाठी आले आहे. काही दिवसापूर्वी इथे थांबण्याची मला परवानगी द्याल का? राजा बळीने नम्रतेने तिचे बोलणे ऐकले आणि तिची अवस्था समजून उदारतेने, देवीला, राज्यात एकट्या नाही आहात. आपण राजभरात सन्मानाने राहा. जिथे एका बहिणीला आसरा मिळणार नाही अशी भूमीच नाही. माझ्या बहिणीसारखे आहात. इथे राहा. मला सौभाग्यच वाटेल. आपल्याला जे काही हवे असेल ते माझ्याकडून निर्धास्तपणे मागा. देवी लक्ष्मी मनातल्या मनात प्रभूचे स्मरण केले आणि शांतपणे म्हणल्या, राजन, उदारतेबद्दल मी आभारी आहे. मला विश्वास होता की महान दानशूर बळीराजा नक्कीच आश्रय देतील. इथे काही काळ राहीन. मला काही नको आहे. फक्त तुमच्या राज्यात
मला बहीण म्हणून थोडी जागा हवी आहे. बळीराजाने तक्षणी तिला बहीण म्हणून स्वीकारले. त्याने आजूबाजूला उभ्या असलेल्या राण्या आणि सेविकांना तिची उत्तम देखरेख करण्याचे आदेश दिले. राजमहालात नव्या अतिथीचे मनापासून स्वागत झाले. बळीराजा तिला आपल्या बहिणीप्रमाणे आदर देऊ लागला. त्या गरीब स्त्रीला लक्ष्मीदेवीला राजमहालात सन्मानाने जागा मिळाली. चांगले वस्त्रहार दिले गेले. राजदरबार तिचा मान राखला. लक्ष्मीदेवीचे आगमन होताच अगदी काही दिवसातच बळीराजाने नवीन महाल आनंदाने भरून गेला. जिथे जाईल तिथे लक्ष्मीदेवी संपदा शुभदा घेऊन येतातच. राजमहालात एका वेगळाच उत्साह वाटू लागला. समृद्धी आणखीनच वाढली. महालातील प्रत्येक व्यक्तीला जाणवले की काही शुभ शक्ती येथे वास करत आहे, पण कोणालाच खरं कारण समजलं नव्हतं. बळीराजा मात्र आनंदी होता, कारण त्याला एक बहीण लाभली होती. तिच्या येण्याने त्याच्या घरातील चैतन्याने भरून गेले होते. काही आठवडे सुखाने निघून गेले. लक्ष्मीदेवी आता राजमहालात त्या गरीब भगिनीच्या रूपात राहत होत्या. बऱ्याच वेळा देवतांचे नामस्मरण करीत, परंतु बाकीच्यांच्या दृष्टीने त्या एक धार्मिक वृत्तीची साधी स्त्री होती. राजा बळी दररोज तिची चौकशी करत असे आणि तिची काळजी घेत असे. मोठ्या भावाप्रमाणे तो विचारपूस करत होता. आपल्याला काही हवे असेल तर निसंकोचपणे सांगा, आपण इथे कुशल आहात ना? लक्ष्मीदेवी मनात स्मित करून उत्तर देत होते. राजन, मी खूप सुखी आहे. तुमची बहीण म्हणून इतका सन्मान दिला त्यासाठी देव तुम्हाला आशीर्वाद देईल. तुम्हाला अशा रीतीने बहीण भावाचे हे काही दिवस राहिले. अखेर श्रावण महिना आला. श्रावण महिन्याची पौर्णिमा जवळ आली. तो दिवस जसजसा समीप येऊ लागला तसतशी लक्ष्मीदेवीने मनात योजना फळास यायला लागली. त्यांनी ठरवले की याच शुभ दिवशी आपल्या नवीन भावाला राखी बांधून आपले ध्येय साध्य करायचे. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधून आपल्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते हे तिचं गणित होतं. बळीराजा फार प्रेमळ भावाने तिची काळजी घेत होता. आता वेळ आली त्याचं सत्य परिस्थिती सांगण्याची. श्रावण पौर्णिमेचा दिवस उजाडला. पाताळलोकात तो दिवस तेजस्वी पूर्णचंद्र घेऊन राजमहालात लक्ष्मीदेवी लवकरच जाग्या झाल्या. त्यांनी स्नान संध्या करून साध्या परंतु स्वच्छ वस्त्र परिधान केलं. त्यांच्या मनात आनंद आणि हुरहुर दोन्हीही होते. आज त्यांनी आपल्या प्रिय विष्णूपर्यंत पोहोचायचे होते. तेव्हा त्यांनी बळीराजाला दुःख न देता समजवायचे होते. त्या दिवशी सकाळीच बळीराजाने देखील आपल्या नवीन धर्मबहिणीला आनंदी करण्यासाठी बरीच तयारी करून ठेवली. त्या बहिणीच्या रूपात लाभलेल्या त्या स्त्रीला मनापासून माया जडली होती. तो तिला बहीण मानत होता. या पौर्णिमेच्या दिवशी तिच्या हातून राखी बांधून घेण्यास उत्सुक होता. त्याने दरबार सजवला. फुलांच्या तोरणाने तो महाल सुशोभित केला. भेट म्हणून काही वस्त्रे आणि दागिने दिले. मिठाईचे ताट ठेवले. जरी ती गरीब स्त्री असली तर राजमहालातील आदरणीय भगिनी होती. लक्ष्मीदेवीने ताटात दिवा ओवाळण्यासाठी आरतीची तयारी केली. राखीची सुंदर दोरी घेतली. डोळ्यांनी त्यांनी मनोमन देवाला प्रार्थना केली की सर्व काही सुरळीत पार पडावे. पुरणपोळी लाडूचा सुवास दरवळत होता. पौर्णिमेचा दिवस म्हणून सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. राजदरबारात बळीराजाने मानाचे आसन होते. आपल्या बहिणीची वाट पाहत होता. शेवटी तो शुभ क्षण आला. देवी लक्ष्मी स्त्री रूपातील गरीबच्या पुढे सरसावल्या. त्यांनी नाजूक हातांनी बळीराजाची आरती ओवाळली. अक्षतार्थात तांदळाचे कुंकू लावले आणि मग प्रेमपूर्वक राजा बळीला मनगटावर रेशमी दोऱ्याची राखी बांधली. त्यांचे हात थोडे थरथरत होते. डोळ्यात आनंदाश्रू दाटले. राजाला भरून आला. त्या क्षणी त्यांना अपार आनंद झाला. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचा मिलाप होता. राखी बांधून झाल्यावर लक्ष्मीदेवीने मंद स्वरात म्हणत भावाच्या दीर्घायुष्याची कामना केली. बळीने डोळ्यात पाणी आणून धाग्याला लावून प्रणाम केले. त्यांनी अगदी मनापासून बहीण म्हणून त्यांना स्वीकारले होते. राजा बळीने आपल्या बहिणीला काही तरी द्यायचे होते. तो आधीच तयार होता. त्यांनी लागलीच जवळ ठेवलेली रेशमी वस्त्रे आणि सोन्याचे दागिने तिच्यासमोर दिले आणि प्रेमाने म्हणाला, आजच्या दिवशी मला खूप आनंद होत आहे की राखीचा पवित्र दोर मला बांधलास. माझ्यासाठी याहून कोणते मोठे भाग्य नाही. तुझ्यासाठी छोटीशी भेटवस्तू स्वीकार आहे. काही हवे असेल तर मुक्तपणे माग. तुझा भाऊ अजिबात कमी पडून देणार नाही. लक्ष्मीदेवीने त्या वस्त्राभूषणाकडे एकदृष्टी टाकली आणि नम्रपणे म्हणली, महाराज, मला तुमची बहीण मानलं हेच माझे मोठे वरदान आहे. प्रेमाचे प्रतीक आहे. देवी लक्ष्मी शांत स्वरात उत्तर दिले, राजन, जर तुम्हाला काही द्यायचेच असेल तर माझी एक इच्छा सांगू का? नक्कीच सांगा. बहीण म्हणून तुमची इच्छापूर्ती करणे हे माझे कर्तव्यच आहे. बळी म्हणाला. हसत हसत लक्ष्मी काही क्षण गप्प राहिल्या आणि सभागृहातील सगळेजण उत्सुकतेने पाहू लागले. अखेर लक्ष्मीदेवीने धीटपणे सर्वांना ऐकू जाईल
आपला आवाज केला आणि म्हणाल्या, राजा बळी, तुम्हाला भाऊ मानले आहे. भाऊ बहिणीच्या रक्षणासाठी वाटेल ते करायला तयार असतो, बरोबर ना? बळी थोडासा आश्चर्यचकित झाला. विचित्र प्रश्नाने आणि तत्परतेने म्हणाला, निसंदेह बहीण, तू विचार करून बोल. मला सांग, काय हवे आहे? तुला तुझ्या रक्षणासाठी, आनंदासाठी मी सर्व काही देईन. त्यावर लक्ष्मीदेवी उठून उभ्या राहिल्या आणि त्यांनी आपल्या बोटांनी दरवाजाकडे इशारा केला. सर्वांचे लक्ष त्या दिशेने वळले. दरवाजाजवळ रखवालीला उभ्या असलेल्या द्वारपालाकडे बोट दाखवत त्या ठामपणे म्हणाला, मला माझा पती हवा आहे. क्षणभर तेथे नीरव शांतता पसरली. दरबारातील प्रत्येकजण थक्क झाला. राजा बळी सुद्धा अवाक झाला. काही क्षण काही समजलेच नाही. बळी राजा चकित होऊन विचारू लागला, पती तुझे कुठे आहे? तुझे पती मी तुला कसे देऊ? तुझे पती? लक्ष्मीदेवीने पुन्हा त्याच दिशेने पाहिले. तिथे द्वारपाल उभा होता. हलके स्मित करून त्या क्षणी द्वारपालाचे रूपांतर हळूहळू बदलू लागले. गरीब ब्राह्मण स्त्रीचा वेश घेतलेल्या लक्ष्मीदेवीच्या अंगावरचे साधे वस्त्र अदृश्य होऊ लागले. त्या जागी सोनेरी कांती आली. रत्नाकरांनी सुशोभित अशी देवी प्रकट झाली. तसेच महालाच्या प्रवेशद्वाराजवळही द्वारपालाचेही तेजस्वी रूप दिसू लागले. तो दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात भगवान विष्णू चतुर्भुज रूप धारण करून उपस्थित होता. देवी लक्ष्मीने भगवान विष्णूचे दैवी रूप पाहता सभागृहात एकच जल्लोष आणि आश्चर्याची लाट पसरली. राजा बळीला सत्य उमगले. तो भारावून गेला. देहभर रोमांचक उभे राहिले. क्षणभर तो स्तब्ध राहिला आणि मग तत्परतेने खाली उतरून हात जोडत दंडवत घातला. प्रभू देवी लक्ष्मी, तो कृतज्ञतेने आणि आश्चर्याने म्हणाला, आज मी धन्य झालो. माझ्या भाग्याचे द्वार, आज स्वर्ग जणू माझ्या दारी आला आहे. राजा बळीसमोर भगवान विष्णू पुढे आले आणि प्रेमाने हातात हात देऊन उभं केलं. बळीराजाने ते नम्र स्वरात म्हणाले, उठा, तुम्ही प्रिय भक्त आहात. आज तुमची परीक्षा घ्यायची नाही, तर तुमच्या निस्वार्थ प्रेमाचे बंधन मान्य करायला आलो आहो. बळीराजाच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, प्रभू, मीच वेडा. मला ठाऊक नव्हते की माझी लाडकी बहीण स्वतः लक्ष्मी देवी आहे. जो द्वारपाल माझं रक्षण करत होता तो तुम्ही स्वतः होता. माझ्या सारखा भाग्यवान कोणी नाही. पण देवी, तुझ्यामुळे अनेक दिवस तुमच्या पतीपासून दूर राहावे लागले. माझी चूक झाली. अपराधी भावनेने लक्ष्मीदेवींना वाकून वंदन केले. देवींना वंदन केले. लक्ष्मीदेवीने प्रेमाने थांबवत म्हणाला, राजन, यात तुमची काही चूक नाही. तुम्ही भक्तीने, प्रेमाने माझे पती प्राप्त केले. त्यांनीही भक्तीचा मान ठेवून तुमची इच्छा पूर्ण केली. मला माझ्या पतीची आठवण येत होती, त्यामुळे मला इकडे यावे लागले. मला बहीण मानून जो मान दिला ते माझे भाग्य होते. भगवान विष्णू पुढे म्हणाले, बळी, तुझ्या उदार मनाने, निरपेक्ष प्रेमाने स्वागत केलेस. तुझ्या बहिणीच्या इच्छेसाठी सर्वस्व देऊन टाकलंस. त्याबद्दल मी तुझा अधिक ऋणी आहे. तू आधी सर्व काही दान केलं होतंस. आज माझ्या मुक्तताही तू आनंदाने देत आहे. तू खरोखरच दानशूर शिरोमणी आहे. राजा बळीने नम्रपणे मस्तक झुकवले आणि म्हणाला, प्रभू, आपल्यासारखा सर्व शक्तिमान देवाला बांधून ठेवण्याचा माझा हेतू नव्हता. मी फक्त आपले सानिध्य हवे होते. पण जेव्हा मला कळले की देवी लक्ष्मी आपल्या विरहाचे दुःख झाले, तेव्हा माझे कर्तव्यच आहे की तुम्हाला निरोप द्यावा. बहिणीच्या डोळ्यात अश्रू ठेवून मी माझा आनंद कसा बघू शकतो? मी आपल्याला मुक्त करतो. आपण वैकुंठात जा. देवीसह सुखाने राहा. असे म्हणताच राजा बळीचा कंठ दाटून आला. तरी त्यांनी स्वतःला सावरले. भगवान विष्णू आणि लक्ष्मी दोघे त्यांच्याकडे प्रेमाने पाहत होते. देवी लक्ष्मीने पुढे येऊन बळीराजाच्या कपाळावर प्रेमाने हात फिरवला आणि आशीर्वाद दिला, माझ्या भावाला सर्व सुख लाभो. तुझ्या राज्यात सदैव समृद्धी, शांतता, आनंद. भगवान विष्णू म्हणाले, राजन, तू इच्छाशक्तीने मला स्वातंत्र्य दिलेस, म्हणून तू जे वर मागशील मी देईनच. माग, तुला काय हवंय? माझ्यासाठी काही क्षण विचारात मग्न झाला. मग म्हणाला, प्रभू, तुम्ही दोघे जा. हाच माझ्यासाठी आनंद आहे. फक्त मला एकच गोष्टीची विनंती आहे. कधीतरी माझी आठवण येईल ना? वर्षातून किमान एकदा तरी माझ्या राज्यात आपल्या पावन उपस्थितीने पवित्र कराल. माझी बहीण लक्ष्मी, आपण अजून माझ्या जवळ आहात. भगवान विष्णू मनोमनी हसले आणि म्हणाले, तथास्तु. बळी, वर्षातील काही काळ मी तुझ्याकडे अवश्य येईन. तुझे राज्य धनधान्याने भरून जावं. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी आम्ही दोघे तुला आवर्जून आठवण काढू. राजा बळीचे समाधान झाले. तो पुन्हा दोघांच्या चरणी नतमस्तक झाला. सभागृहातील सर्व लोकांनी जय विष्णुमाता, जय लक्ष्मी देवी, जय बळीराजा अशा जल्लोषात वातावरण भरून टाकले. पवित्र प्रसंगाची साक्ष देण्यासाठी खुद्द देवगणही आकाशातून पुष्पवृष्टी करू लागले. अशी दंतकथा सांगितली जाते. यानंतर भगवान विष्णू आणि बळीराजाचा निरोप घेऊन पुन्हा वैकुंठात गेले. त्यांनी भगवान विष्णूला वचन दिले की
राजा बळी त्यांचा भाऊ झाला. तशीच ही मानवी लोकांमध्ये प्रत्येक वर्षी बंधू भगिनीचा सण साजरा करण्याची प्रेरणा, जेणेकरून प्रत्येक बहिणीला भावाचे आणि भावाला आपल्या बहिणीचे महत्त्व कळेल आणि नात्यांचे रक्षण आणि मूल्य असेल. मित्रांनो, या दिवसापासून श्रावण पौर्णिमेचा दिवस राखी पौर्णिमा व रक्षाबंधन म्हणून साजरा केला जाऊ लागला. या दिवशी बहिणी भावाच्या मनगटावर प्रेमाचा आणि विश्वासाचा पवित्र धागा बांधतात. हा फक्त दोरीचा धागा नसून त्यामागे निस्वार्थ प्रेम, त्याग आणि एकमेकांच्या रक्षणाचे वचन असते, अशी लक्ष्मीदेवींनी बळीराजाची कथा आपल्याला शिकवते. नाते रक्ताच्या नात्यापेक्षा विश्वास आणि प्रेमाच्या धाग्याने विणलेले असू शकते. देवी लक्ष्मी जिच्यासाठी पतीला सोडवण्यासाठी युक्ती लढवली, तशी बळीनेही तिला बहिणीचे प्रेम दिले. तिच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छेचा त्याग केला. दिव्य बंधनामुळे आपल्याला कळते की प्रेम आणि विश्वास यांनी कोणतेही दोन जीव भावबंद. पौर्णिमेच्या सणामागील प्राचीन कथा आजही आपल्याला लक्ष्मीदेवी आणि बळीराजाच्या पवित्र भावबंधनाचे स्मरण करून देते. कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा.